अंकु, मी कालपासून एक विचार करते. त्या जापानी मास्टर्सने 100 गाठली, पण आपण साधी 50 गाठताना सुद्धा धापा टाकतोय. त्यांच्याकडे अशी कोणती तरी स्पेशल शिकवण असेल, हो ना? अगं स्वीटू, त्यांची शिकवण खूप हायफाय नाही, तर ती एकदम जमिनीवरची आहे. मी तुलाही सांगते आणि आपल्या लायब्ररी गप्पाच्या प्रेक्षकांनाही सांगते की शतायुषी लोकांच्या जगण्याचे 5 सुवर्ण नियम काय आहेत ते. बरं, मग मला पहिल्यापासून नियम काय आहेत ते सांगशील का? पहिली गोष्ट म्हणजे चिंता सोडा. ते लोक म्हणतात 100 वर्ष जगायचं असेल तर कपाळावरती आठ्या नकोय आणि चेहऱ्यावरती कायम हसू असायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या सवयी लावा. सकाळी लवकर उठणं, बागेत काम करणं ही त्यांची जिम आहे. आणि तिसरं म्हणजे मैत्री जपा. रोज मित्रांना भेटून गप्पा मारल्याने त्यांचा अर्धा स्ट्रेस तिथेच गायब होतो. हे तर खूप सोपं वाटतंय, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. चौथा नियम खूप महत्वाचा आहे. घाई करू नका. आपण कसं प्रत्येक गोष्टीत धावतो, पण ते प्रत्येक क्षण आनंदाने जगतात आणि शांतपणे जगतात. आणि पाचवं म्हणजे आशावादी राहा. परिस्थिती कशीही असो, उद्याचा दिवस हा चांगलाच असणार हा त्यांचा विश्वास त्यांना जिवंत ठेवतो. थोडक्यात काय, तर जगावर प्रेम करा आणि स्वतःच्या इकिगाईला विसरू नका. म्हणजे अंकु, आयुष्य लांबवण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी जास्त कामाच्या आहेत तर. नेमकं तेच. आपण फक्त शरीर जपतो, ते मन आणि आत्मा दोन्हीही जपतात. म्हणूनच ते 100 वर्ष आनंदाने जगतात. मस्तच. मग मित्रांनो, या 5 नियमांपैकी तुम्हाला जास्त आवडणारा नियम कोणता आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. पण स्वीटू, हे लोक नक्की काय खातात आणि ह्यांचं सुपरफूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत इकिगाई डाएट. इकिगाईच्या या रंजक प्रवासासाठी लायब्ररी गप्पाला लाईक, फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब सुद्धा करा.